नमस्कार, माझ्या किचन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण बघणार आहोत हॉटेल सारखा घरच्या घरी बनवता येईल असा व्हेज फ्राईड राईस। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी दावतचा बासमती 1 वाटी तांदूळ घेत आहे। तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि 10 मिनिट आपल्याला तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। इथे आपला तांदूळ धुवून झालेला आहे। आता आपण याला 10 मिनिट बाजूला ठेवूया। मी अगोदरच कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं। इथं पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। त्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे मी। मीठ जरा थोडं जास्तच घालायचंय। आता आपण इथे निंबाचा रस मी थोडासा घालत आहे, कारण निंबाच्या रसाने भात एकदम मोकळा होतो। इथे आपले तांदूळ मस्त भिजलेले आहे। आता पाण्याला उकळी आलेली, आपण तांदूळ सोडूया आणि आपल्याला 5 ते 10 मिनिटच उकळीमध्ये भात शिजवायचा आहे। तर इथे भाताला पण मस्त उकळी आलेली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, फरसबी घेतलेली बारीक चिरलेली आणि 2-3 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट केलेल्या आहे। इथे बघू शकता आता आपला भात 80 ते 90% शिजलेला आहे। आपल्याला जास्त नाही भात शिजवायचा, थोडासा कच्चाच ठेवायचा आहे भात। आता इथे एका चाळणीच्या साहाय्याने आपण भात गाळून घेणार आहे। भात पूर्ण असा आपल्याला मोकळा करायचा आहे, पाणी नाही ठेवायचं भातामध्ये। इथे आपला भात असा मोकळा झालेला आहे, बघू शकतो आपण। बिलकुल पाणी नाही राहिलेलं इथं। आता इथे एका पॅन मध्ये आपण तेल घालूया। तेल थोडं जास्तच घ्यायचंय आपल्याला, कारण भाताला तेल जास्तच लागतं। त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालूया, ती थोडीशी परतून घ्यायची। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। जास्त नाही शिजवायचा कांदा आपल्याला, थोडासा नॉर्मल कलर येईपर्यंत। त्यामध्ये आता मिरच्या टाकून घेऊया आपण, त्या पण अशाच परतून घेऊ आपण तेलामध्ये। प्रथम मी इथे आता फरसबी घेतलेले आहे। ज्या भाज्यांना जास्त वेळ लागतो शिजायला त्या भाज्या आपल्याला अगोदर टाकायच्या आहे। तर आता इथे मी फरसबी टाकलेली आहे। गाजर घेत आहे। आता आपण चांगले एक परतून घेऊया हे। शिमला मिरचीला पण जास्त वेळ नाही लागत शिजायला। तर आता सर्व भाज्या आपण अशा परतून घेऊया। चवीप्रमाणे चिली फ्लेक्स घातलेला आहे। चवीनुसार मीठ आपल्याला भाज्यांना चव येण्यासाठी मीठ घालायचे। आपण भाताला पण मीठ घातलेले आहे। भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे आपल्याला। इथे मी 1 चमचा व्हिनेगर घेत आहे। व्हिनेगरनं भाज्या अशा मोकळ्या होता मस्त आणि भात पण मोकळा होतो। 5 मिनिट झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता भाज्यांना मस्त वाफ आलेली आहे। इथं आपल्या भाज्या पण शिजलेल्या आहे। आपल्याला भाज्या पण जास्त नाही शिजवायच्या, थोड्याशा कमी प्रमाणातच शिजवून घ्यायच्या आहे। इथे मी कोबी मागे ठेवलेला होता, कोबी सगळ्यात शेवटी टाकायचा आहे, कारण कोबीला जास्त वेळ नाही लागत शिजायला। त्यामुळे कोबी शेवटीच घालायचा आपल्याला भाज्यांमध्ये। तो आता चांगला परतून घेऊया आपण। सगळ्या भाज्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहे। आता इथं शिजलेला भात आहे आपल्याला, तो पण मस्त परतून घ्यायचा आहे भाज्यांमध्ये। बघू शकता भात एकदम मोकळा झालेला आहे। त्यामध्ये आता मी सोया सॉस घालत आहे।
सोया सॉस मी वरूनच भातावर टाकत आहे, कारण सोया सॉसने मस्त असा कलर येतो भाताला. आता आपण मस्तपैकी भाताला मिक्स करून घेणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही, मस्त असा कलर पण यायला लागलेला आहे. आपल्या भाज्या पण मिक्स झालेल्या आहे. आता आपण 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून भाताला थोडी वाफ काढून घ्यायची. इथे बघू शकता आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे. कलर पण असा मस्त आलेला आहे. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. बारीक चिरलेली कांदापात आपल्याला जास्त नाही शिजवायची. कांदापात टाकल्यावरती भात थोडासा 1 ते 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे. इथे बघू शकता आपला भात मिक्स झालेला आहे आणि आपला फ्राईड राईस इथे तयार झालेला आहे. बघू शकतो आपण. आता एका भांड्यामध्ये आपण फ्राईड राईस काढून घेऊया. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.